नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा बाजारातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे, काय सध्याची परिस्थिती आहे, सध्या कांद्याला भाव भेटतोय, संपूर्ण महत्त्वाचे अपडेट घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनल नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला वेलकम घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. करू शकता 2025-26 मध्ये 6 लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्याकडून खरेदी करून डीबीटी प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरित्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षण पथकाची नेमणूक करावी. यासह किरकोळ बाजारात कांद्याचे दर 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेला तर निर्यात शुल्क लावावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल. याचा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास ग्राहकांनाही वाजवी दरात या ठिकाणी बघितलं कांदा उपलब्ध होईल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी यावेळी केली आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी महाराष्ट्र कृषी पणन मंडळ आणि नेदरलँडच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आशियातील सर्वप्रथम राष्ट्रीय काढणी पश्चात तंत्रज्ञान संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली आहे. हरितगृह तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देणारी ही संस्था शेतकऱ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञान शिकून उत्पादनाचे मूल्यवर्धन, साठवणूक आणि बाजारपेठेतील स्थैर्य वाढवण्यात मदत करणार आहे. या संस्थेला नोडल एजन्सीचा दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना मंत्री कोकाटे आणि मंत्री रावल यांनी दिले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यातील जांभरगाव येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत कृषी लॉजिस्टिक्स हब उभारण्यात आला असून याचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते व्हावे. यासाठी आजपर्यंत मंत्री श्री रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांना निमंत्रण दिले आहे. धन्यवाद. लक्ष्मी.